फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी बाहीची डिझाइन शेअर करणार आहे आणि ही जी काही बाहीची डिझाइन आहे त्याचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि नक्कीच या बाही डिझाइनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक येईल। कारण बऱ्याचदा बॅकनेक डिझाइनची आपल्याला आयडिया असते, पण बाही डिझाइनची कशी बनवावी, कुठल्या साडीवर कशी बाही मॅच होईल तर हे आपल्याला काही समजतच नाही। तर अशा वेळेस आपण कन्फ्यूज मध्ये पडतो की कशी डिझाइन बनवावी जेणेकरून ब्लाउजला छान असं लुक येईल। सो आजची ही जी काही डिझाइन आहे तर तुम्ही कुठल्याही पॅटर्नच्या साडीवर ही बाही डिझाइन सहज बनवू शकतात आणि नक्कीच तुमच्या ब्लाउजला आणि साडीला खूपच सुंदर असं लुक येईल। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशी छानशी बाही डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल, कारण मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की इथे आपण ब्लाउज पीसचा कपडा, साडीचा कपडा आणि काठ असं घेतलेला आहे। तर ह्या तिन्ही कॉम्बिनेशनचा आपण खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग अशी बाहीची डिझाइन बनवणार आहोत। तर ॲक्च्युली हे बघा काठ इथे कट करून मी सेपरेट करून घेतलेला आहे या बाहीसाठी जेवढा लागणार आहे तेवढा। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आता काय करायचं आहे की ॲक्च्युली ही जी काही बाही आहे ना तर त्याची कटिंग आपल्याला पेपरवर करायची असते। तर इथे बघू शकतात की मी पेपरवर ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेली आहे। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या बाहीचं मेजरमेंट सांगते। तर बाहीची घडी जी होती ना तर ती इथे ॲक्च्युली आपण किती घेतलेली आहे तर टोटल 8, 1 इंच कमी होते म्हणजे ती तयार 7ची झाली। त्यानंतर बाही लांबी आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण 10.5ला मार्किंग केलेली आहे आणि या बाही लांबीसाठी आपण जी काही कॅप हाईट आहे तर ती 3 इंच घेतली आणि प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे ही बाही कट केलेली आहे। शेप तुम्ही बघू शकतात एकदम मस्त आणि व्यवस्थित आलेला आहे। ठीक आहे, आता आपण ही जी काही बाही आहे तरी कटिंग आणि स्टिचिंगला सुरुवात करूयात। तर आता इथून खाली बघा म्हणजे मी 4 इंचला मार्किंग करते। तुम्ही कमी पण करू शकतात, जास्तही करू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे। तसं बघायला गेलं तर ह्या साडीचा काठ भरपूर आहे, पण तरीसुद्धा खूपच काठ यूज केला तर ह्या डिझाईनला लुक येणार नाही, त्यामुळे मग मी मिनिमम 4 इंचाचा काठ इथे यूज करणार आहे। त्यामुळे मग मी 4 इंचाची मार्किंग करून ह्या पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता सध्या मी हा जी काही पेपरवर बाहीची कटिंग केलेली आहे तर हा पेपर पॅटर्न साईडला ठेवते आणि वरचं किती आहे तर ते एकदा मोजून घेते। तर जवळजवळ 6.5 आहे। ठीक आहे, तर बघा मग आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तर तो आपल्याला इथे सेंटरपासून कट करून घ्यायचा आहे। तर बघा मी इथून कट करते, कारण की मध्ये डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला गॅप हवा आहे त्यासाठी। आणि आता त्यानंतर काय करायचं आहे, जो काही आपला साडीचा कपडा घेतलेला आहे तर तो सुद्धा आपण इथून कट करून घेऊयात। तर जेवढी बाही लांबी आहे ना तर तेवढ्याच लांबीचा मी इथे कपडा कट करून घेतला, म्हणजे थोडा एक्स्ट्राच घेतलेला आहे। ठीक आहे, आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर त्यापासून आपल्याला इथे एकदम छोटे छोटे अशी त्रिकोण बनवून घ्यायचे आहे। तर ब्लाऊज पीस कटिंग झाल्यानंतर जे काही छोट्याशा पट्ट्या उरल्या होत्या ना त्यापासूनच आपण आता हे छोटे छोटे चौकोन रेडी करून घेऊयात। तर तुम्ही 2x2चे सुद्धा इथे करू शकतात किंवा त्यापेक्षा छोटे जर शक्य असेल तर तसे केले तरीसुद्धा चालेल। ठीक आहे, तर मी पण इथे बऱ्यापैकी छोटे केले आणि ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला इथे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहे। तर बघा मी टीप मारत मारत आता हे जवळजवळ बऱ्यापैकी 7-8 तरी बनवून घेते, म्हणजे किती लागेल त्यावर डिपेंड आहे ते। पण मी आता सरळ कपडा थोडा एक्स्ट्राच घेतला आहे, त्यामुळे मग ते त्रिकोण पुन्हा वरखाली व्हायला नको, त्यासाठी थोडेसे एक्स्ट्राच इथे मी रेडी करून घेते आणि असं पण आपल्याला उरले तरीसुद्धा दुसऱ्या बाहीसाठी कामं येणारच आहे। ठीक आहे, तर ह्या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करत आता आपण हे ह्या पद्धतीने टीप टाकून घेऊयात आणि बघा मग एक्स्ट्राचं कट करून हे सगळे त्रिकोण आपण जवळजवळ इथे रेडी करून घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचं, जो काही आपण साडीचा कपडा घेतला होता तर तो एक सरळ ठेवलेला आहे आणि ह्या पद्धतीने आता आपल्याला तिथे ते त्रिकोण लावून घ्यायचे आहेत। तर बघा मग मी टीप टाकून आता कडेकडेने लावून घेते, म्हणजे जिथून आपण कट केलं होतं ना तर तिथेच लावायचे आहे आपल्याला। ठीक आहे, आणि जो काही साडीचा कपडा आहे तर हा मी सरळच ठेवलेला आहे आणि व्यवस्थित एकसारखे इथे आपण हे त्रिकोण लावून घेऊयात। ठीक आहे, तर बघा इथे हे त्रिकोण लावून घेतलेले आहे। एवढंच नाही तर आता काय करते मी वरती पण एक लावून घेते, उगीचच ते वरखाली किंवा डिझाईन मिसमॅच व्हायला नको त्यासाठी। ठीक आहे, आता इथे लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे जी काही याचा दुसरा कपडा आहे ना, दुसरा पार्ट, तर तो त्यावर या पद्धतीने ठेवायचा आहे आणि आता 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे। तर बरोबरच उलटा ठेवायचा आहे, तर व्यवस्थित मॅच करून घेतला बघा कुठल्या साईडचा पार्ट ठेवायचा आहे ते, आणि मग ह्या पद्धतीने 1/2 इंच एवढं मी मार्जिन ठेवून मी इथे टीप टाकून घेत आहे बघा।
व्यवस्थित एकसारखं, म्हणजे जेणेकरून त्रिकोण एकसारखे दाबले जातील आणि बाहेरसुद्धा एकसारखे राहतील, म्हणजे प्रॉपर फिनिशिंगसहित ते नक्कीच रेडी होतील. आणि त्यानंतर सरळ करून आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे बघा, ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा मग हा पार्ट आपला एवढा रेडी झालेला आहे आणि तो सुद्धा प्रॉपर फिनिशिंगसहित. आता यानंतर हा पार्ट सरळ ठेवलेला आहे आणि तो एकदा मी थोडंसं लाईन ड्रॉ करून घेते आणि सरळ करून घेते. आणि जे काही इकडनं केली का तिकडनं पण थोडंसं स्ट्रेट करते, म्हणजे डिझाईन बनवणं जरा सोपं जाईल. जर तिरकं असेल तर डिझाईन पण सेट करणं अवघड जाऊ शकतं, फिनिशिंग चुकू शकते. त्यासाठी मग तुम्हीसुद्धा इथे हे सरळ करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा हे सरळ कट केल्यानंतर ह्या पार्टवर काय करायचं आहे, आपल्याला 10 इंचला मार्किंग करून घ्यायची आहे, कारण की 2-2 इंचाच्या डिस्टन्सने आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. तर 10 इंच खाली आणि वरती मार्किंग करून घ्यायची आणि काय करायचं, पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ही लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि जी लाईन ड्रॉ केलेली आहे ना, तर त्यावरूनच आपल्याला ते येतं एक्स्ट्राचं आहे आपलं, तर ते आपल्याला कट करायचं आहे. म्हणजे लक्षात राहू द्या, टोटल आपल्याला 20 इंचाचा हा मधला साडीचा कपडा हवा आहे. म्हणून सेंटरपासून 10 इकडं आणि 10 तिकडं मी मार्किंग केली. आणि आता मार्किंग केलेलं बरोबर त्या लाईनवर मी ते कट केलं, पण थोडंसं 1/2 इंच एवढं ठेवलेलं आहे, कारण की इथून आपण जॉईंट देणार आहोत आणि मग ते आपल्याला कमी पडायला नको यासाठी. ठीक आहे. आता हा पार्ट सरळ ठेवायचा. त्यावर आपल्याला जो काही आपण ब्लाऊज पीसचा कपडा घेतला होता बाहीसाठी, तर तो उलटा ठेवायचा आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे आपण टीप टाकून घेऊयात. टीप टाकल्यानंतर आपण हा पार्ट सरळ करून आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येणार नाही आणि फिनिशिंग प्रॉपर येईल. तर बघा ह्या साईडने जोडून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण सेम तसंच जोडून घेऊयात. तर व्यवस्थित कपडा तिरका वगैरे असेल तर तो व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे, कारण की जर का कपडा तिरका वगैरे असला ना तर बाही पुढे चुकू शकते, फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही त्यासाठी. आणि आता पुन्हा हे सुद्धा सरळ करून इथे सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर मी आता सेंटरपासून ह्या पद्धतीने फोल्ड करते आणि इकडनं सुद्धा पुन्हा फोल्ड केलं बघा. आणि आता आपली जेवढी बाही आहे ना तेवढंच आपल्याला इथे ठेवायचं आहे, एक्स्ट्राचं नको आहे, म्हणजे आपल्याला डिझाईन बनवणं व्यवस्थित सेट होईल. फक्त जॉईन करत तो आपण थोडं एक्स्ट्रा ठेवलं. तर काठ सोडून मी इथे मार्किंग केलेली आहे, तरीसुद्धा मी 1 इंच वरती एक्स्ट्राच कपडा ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि आता जिथे लाईन ड्रॉ केली ना बरोबर तेवढूनच कट करूयात, म्हणजे तेवढाच पार्ट आपल्याला इथे हवा आहे फक्त. ठीक आहे. आता हे कटिंग झाल्यानंतर हे सरळ ओपन करायचं आहे आणि आता सेंटरपासून आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. तर बघा सेंटरपासून 2-2 इंचाच्या मार्किंग करायची आहे बघा, 2, 4, 6, 8, 10 असं. ठीक आहे. आता काय करायचं, ही जी काही मार्किंग आहे ना तर त्या मार्किंगवर आपल्याला इथे प्लेट्स टाकायचे आहे. पण मी काय सांगेल, प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या सेट होण्यासाठी ना आपण वरच्या साईडला सुद्धा त्याच मार्किंग सेम करून घेऊयात. तर बघा मग पुन्हा इथे 2ची, 4ची, 6ची, 8ची आणि 10ची अशा टोटल 5 मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे 2-2 इंचाचा डिस्टन्स ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि आता हे खाली आणि वरती मार्किंग केल्यानंतर हे बघा इथून आता आपल्याला फोल्ड करायचं आहे इथे ह्या पद्धतीने व्यवस्थित प्लेट सेट करायची आहे. इथे मी पिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा दुसरी प्लेट आपल्याला इथे सेट करायची आहे. तर बघा आता खाली आपल्याला एकाच ठिकाणी ते मॅच करायचे आहे आणि वरती थोडासा डिस्टन्स ठेवून त्या थोडंसं दूर सेट करायचे आहे. बघा तुमच्या लक्षातच येईल आणि बरोबर मार्किंग पकडायची आहे. आता बघा इथे तर आपण सगळ्या व्यवस्थित खालच्या साईडला आधी सेट करून घ्यायचे आहे आणि खाली आता 2-3 टिपा देऊन व्यवस्थित सगळ्यात आधी लॉक करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे मग पुढचं आपल्याला व्यवस्थित सेट करणं सोपं जाईल. आणि वरती बघा थोडा डिस्टन्स ठेवत आपल्याला सेट करायचे आहे आणि मी लगेचच इथे सेफ्टी पिन म्हणजे आपले जे काही पिना असतात ना तर त्या इथे लावून घेते, म्हणजे मग त्या व्यवस्थित सेट होतील आणि खाली आपल्याला टिप टाकणं पण सोपं जावं यासाठी. तर बघा मी इथे पण एक मी पिन लावून घेते, म्हणजे 3-4 पिना अशा लावून दिलेल्या आहे. ठीक आहे. एवढं तुमच्या लक्षात आलेलंच असणार आहे. आता काय करायचं आहे, सेंटरपासून सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला त्या प्लेट्स टाकायच्या आहे. आता ह्या ज्या काही प्लेट्स आहे ना त्याचा डिस्टन्स आपण थोडासा जास्त ठेवूयात, म्हणजे ते मधले त्रिकोण व्यवस्थित दिसावे यासाठी. जर तुम्ही आता आपण आधी जसं केलं होतं तसं सेट केलं तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. बघा मग मी थोड्याशा लांब त्या सेट केलेल्या आहे. आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा त्या प्लेट्स टाकायच्या आहे. बघा एक बरोबरमध्ये आणली, नंतरची दुसरी पण वरच्या साईडला स्प्रेड करायची आहे आणि खाली एकाच ठिकाणी आणायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा आता इथे सुद्धा मी व्यवस्थित खाली एकावर एक सेट केल्यानंतर तिथे सुद्धा टिप लगेचच टाकून घेते, म्हणजे पुढचं काम आपल्याला इझी जावं यासाठी.
आणि बघा त्यानंतर वरतीसुद्धा आपल्याला आता त्या बरोबर सेट करायच्या आहे. आणि बघा आता खाली आणि वरती दोन्ही साईडनी मार्किंग केल्याचा फायदा हा होतो की आपल्याला त्या कुठे कशा सेट करायच्या आहे, कुठे फोल्ड झाल्या पाहिजे याचा अंदाज येतो. आणि मग तिरकं वगैरे होण्याचे चान्सेस नसतात, फिनिशिंग बिघडण्याचे चान्सेस नसतात. ठीक आहे. आणि आपल्याला अवघडसुद्धा जात नाही, म्हणजे ते सोपं जातं बऱ्यापैकी. बरोबर त्या पॉईंटवर आपल्याला तिथे फोल्ड करता येतं. आणि ह्या पद्धतीने बघा दुसऱ्या साईडच्या प्लेट्ससुद्धा आपण आता इथे सेट करून घेतलेले आहे एकदम व्यवस्थित. ठीक आहे. आता वरच्या साईडने आपल्याला एक टीप टाकायची आहे. बरोबर त्या प्लेट्स त्यामध्ये दाबल्या जातील ह्या पद्धतीने एकदम कडेकडेने, जेवढं शक्य आहे तेवढं कडेने टीप मारून. ठीक आहे. पिना काही मी लगेच काढलेल्या नाही आहे. आणि ह्या पद्धतीने बघा मग व्यवस्थित आपण आता टीप टाकून घेतल्यानंतर थोडेसे धागे जे निघालेले असतील तर ते आपण इथे कट करून घेतलेले आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे बघा, हे 4 इंच आपण जी मार्किंग केली होती ना काठाची, तर ती मी कट करून घेतलेली आहे. आणि आता वरचा पार्ट आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. आणि बघा यानंतर काय करायचं आहे, आता ह्या ज्या काही प्लेट्स आहेत ना त्या व्यवस्थित सेट करायच्या आहे. आणि आता जो काही आपली आपण कटिंग केलेली पेपरची बाही आहे तर ती आपल्याला इथे जे काही आपण स्टिच केलेली बाही आहे डिझायनर, तर त्याला पेस्ट करायची आहे. पण ती बाही आपल्याला उलटी ठेवायची आहे. बाहीचा सेंटर म्हणजे डिझायनर बाहीचा सेंटर आणि पेपर पॅटर्नच्या बाहीचा सेंटर एकमेकाला मॅच करायचं आहे. तिथे मी एक पिन लावते म्हणजे तिथून ते हलणार नाही, कारण आपली डिझाईन बरोबर सेंटरला येणं जास्त गरजेचं आहे. तर खाली आणि वर असं दोन्ही साईडला मी व्यवस्थित सेंटर मॅच करत पिन लावून घेतली. आणि आता आपल्याला ह्या पद्धतीने पेपरवर कडेकडेने जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने एक टिप मारायची आहे. ह्या पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे टिप मारताना कुठेही आपलं गोळा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण ज्या काही प्लेट्स सेट केलेल्या आहेत तर त्या डिस्टर्ब होणार नाही, उलट्या वगैरे फोल्ड होणार नाही, त्या हलणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. त्यामुळेच खरं तर आपण याच्या पिनासुद्धा काढलेल्या नाही आहेत. आणि बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने इथे आता टीप मारून घेतलेली आहे. आता बघा ही टीप मारल्यानंतर काय करायचं आहे, जो काही आपला कपडा एक्स्ट्राचा दिसतोय तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. आता मी ह्या पिना पण सगळ्यात आधी काढून घेते. लक्षात राहू द्या, जोपर्यंत आपण पेपर लावत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ज्या काही पिना आहेत तर त्या काढायच्या नसतात. जर काढल्या तर त्या प्लेट्स व्यवस्थित सेट होत नाही. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने सगळा एक्स्ट्राचा जो काही आपला बाहीचा पार्ट आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने मी इथे कट करते आहे. म्हणजे जेवढी आपली पेपरची बाही आहे तेवढाच पार्ट आपल्याला आता इथे ठेवायचा आहे. ठीक आहे. आता बघा महत्त्वाचं आहे की हे झाल्यानंतर इथे आपल्याला काट लावायचा आहे. तर पेपर असताना सुद्धा तुम्ही इथे काट लावू शकतात किंवा हा पेपर काढूनसुद्धा तुम्ही काट लावू शकता, तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण मी एक्स्ट्राचं थोडंसं इथे कट करून ते व्यवस्थित करून घेतलं. एकदा मोजून घेते 4 इंच कुठपर्यंत येते आणि अर्धा इंच थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन मी इथे ठेवलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने इथे कट करून घेतलं. ठीक आहे. आता हा काट आपल्याला लावायचा आहे ह्या पद्धतीने. तर खालचा पार्ट सरळ ठेवायचा आहे, त्यावर काट उलटा ठेवायचा आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे सिंपल अशी एक टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही टीप मारल्यानंतर आपल्याला हे सरळ करून यावर दाबटीप द्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग छान यावी यासाठी. ठीक आहे. आता बघा एवढं जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हा जो काही पेपर आहे ना तर हा इथे काढून घ्यायचा आहे. जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने व्यवस्थित तो काढून घ्यायचा आहे, अलगत काढायचा आहे. कारण की हा जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना तर तो कसा धागे निघाला असा आहे, त्यामुळे मग थोडंसं काळजीपूर्वक बघा हळूहळूच इथे कट करायचं आहे. हळूहळू जर शक्य नसेल तर तुम्ही इथे कात्याच्या साहाय्याने पण थोडंसं कट करू शकतात. ठीक आहे. आता आपल्याला इथे लावायचं आहे अस्तर ह्या बाहीला. तर काय करायचं आहे बघा, त्यावर मी अस्तर ठेवून घेतलेलं आहे. बाही सरळ ठेवली, अस्तर त्यावर उलटं ठेवलेलं आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप टाकून घेतली. आता ही टीप टाकून झाल्यानंतर हे सरळ करायचं आहे आणि एक दाबटीप द्यायची आहे आपल्याला. तर जी काही दाबटीप आहे तर ती अस्तरवर येईल याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. इथपर्यंत झाल्यानंतर आता आपण ही बाही सरळ करूयात आणि पुन्हा आता आपल्याला खालच्या साईडला एक दाबटीप द्यायची. म्हणजे इथे 2दा आपण बाहीला खालच्या साईडने दाबटीप दिलेली आहे, म्हणजे फिनिशिंग प्रॉपर यावी, एकसारखी काट वगैरे हलायला नको यासाठी. आणि आता इथे दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला ही जी काही बाही आहे ना ती अस्तरला कडेकडेने जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा काट थोडासा एक्स्ट्राचा आहे तर आपल्याला तेवढा अंदाज येईलच, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने कडेकडेने आपण टीप मारून घेऊयात, जेणेकरून आपली जी काही मेन फॅब्रिकची बाही आहे ती अस्तरला जॉईंट व्हावी यासाठी. आणि ह्या पद्धतीने टीप टाकून घेतल्यानंतर जी काही एक्स्ट्राचं आहे तर ते सगळंच आता आपल्याला इथे कट करून परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करून घ्यायची आहे. तर बघा मग व्यवस्थित कडेकडेने इथे आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे.
आता हे कट झाल्यानंतर इथे आपल्याला मध्ये जॉईंटला एक लेस लावायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. सिंपल गोल्डन लावली तरी चालेल, डिझायनर लावली तरी चालेल. तुम्हाला जर इथे पायपिंग करायची असेल तर तुम्ही आधीच इथे करू शकतात काठाला. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण इथे सध्या मी ही डिझायनर सिंपल अशी गोल्डनची लेस लावत आहे. तर बघा मग ती ह्या पद्धतीने जी काही डिझाईन आहे तर ती अशी फुलांचे टाईप आहे. तर ती एकतर खाली किंवा वरती तुम्ही करू शकतात. तर मी खालच्या साईडने ती फोल्ड केलेली आहे आणि प्लेन वरच्या साईडला घेतलेली आहे. आणि बघा ह्या पद्धतीने जिथे काठ आणि वरचा पार्ट जॉईंट होते तर त्या जॉईंटवर आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. तर बघा ही जी काही लेस आहे ते इथे मी डबल टिपसुद्धा देऊन घेते, जेणेकरून ती लेस व्यवस्थित पॅक होईल. त्याचबरोबर ती वरती तरंगणार नाही, याचाच अर्थ आपला फिनिशिंगसुद्धा प्रॉपर अशी येईल. आणि बघा फायनली आता आपण ही लेस लावून घेतलेली आहे. तर याचा जो काही जॉईंट आहे ना तर तिथे आपल्याला एक बटन पॅच काही पण लावायचं आहे. आता एवढी बाही झाल्यानंतर हे त्रिकोण जे आहे ना तर हे आपल्याला वरती सेट करायचे आहे. ह्या पद्धतीने वरती काढून घ्यायचे आहे. तर बघा नवीन लुकमधली एकदम सुंदर अशी ही डिझाईन दिसते. आता आपण जिथे ह्या सगळ्या प्लेट्समधल्या साडीच्या कपड्याच्या मॅच केलेल्या आहेत ना तर तिथे आपल्याला एक बटन पॅच काही पण लावायची आहे. आणि ही हँगिंगची लेस तुम्ही खाली लावू शकतात, नाही लावली तरी चालेल, पायपिंग करू शकतात, सिंपल दुसरी लेसही लावू शकतात किंवा नाही लावली तरीसुद्धा चालेल. तर ते तुमच्या आणि तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. तर बघा मग फायनली मी इथे हँगिंगची लेस लावलेली आहे. मी पुन्हा सांगते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. आणि आपली ही खूप सुंदर असं साडीचा थोडासा कपडा वापरून आपण छान अशी पैठणी साडीवरची ही बाही डिझाईन इथे बनवून घेतली. तर बघा ही कोपऱ्यापर्यंत बाही डिझाईन आहे, कारण सध्या कोपऱ्यापर्यंत बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आहे. त्यामुळे तर ही बाही खूपच छान दिसते. तर अशी ट्रेंडिंग न्यू लुकमधली बाही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला ह्या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त बाही डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या बाही डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुकसुद्धा येईल. ठीक आहे. जर तुम्हाला काही ही डिझाईन स्टिच करताना प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. म्हणजेच मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल तर तो तुम्हाला लगेचच दिसेल किंवा लगेच तुम्ही बघू शकाल. तो तुम्हाला खूप शोधण्याची गरजसुद्धा पडणार नाही. ठीक आहे. चला मग आता असेच नवीन छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहील. कटिंग असो, स्टिचिंग असो, डिझाईन असो, स्लीव्ज असो, बॅकनेक असो, सगळंच मी तुम्हाला अतिशय सविस्तर आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा आधीही प्रयत्न करत होती आणि अजूनही करतच राहील. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.